पुष्पा 2 या सिनेमाने इतिहास रचलेला आहे मंडळी, कारण अतिशय कमी वेळामध्ये तब्बल 1000 कोटींच्या क्लबमध्ये तो सामील झालाय. So I would like to thank the entire nation for pouring this wildfire of love. Thank you, thank you, thank you, thank you, thank you. ये love नहीं है, wild love है. आणि त्याच्याचमुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण 30 ती 10 कारणं जाणून घेणार आहोत की नक्की असं काय आहे पुष्पा 2 मध्ये राव की एवढ्या सगळ्या लोकांच्या तो पसंतीला उतरतोय. याच्या आधी की मी 10 कारणांमध्ये जाईन, मला फक्त एक गोष्ट इथे नमूद करायची. बरेचदा काय होतं की आपण साऊथ फिल्म इंडस्ट्री असा सरसकटपणे उल्लेख करतो कुठल्याही साऊथ कडून आलेल्या फिल्मचा, पण ते करणं सगळ्यात आधी बंद करावं लागेल आपल्याला. कारण साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये तब्बल 4 इंडस्ट्रीज येतात. पहिली आहे मल्याळम, दुसरी आहे तमिळ, तिसरी आहे तेलुगू आणि चौथी आहे कन्नडा. आता मल्याळम आणि तमिळ इंडस्ट्री या दोन्ही इंडस्ट्रीमध्ये प्रचंड जास्त वोकिझम आहे. लेफ्टिस्ट भरलेले आहेत, लिबरल्स आहेत, सगळी ती अख्खी लॉबी आहे. आणि त्या लॉबीमुळे काय होतं की सातत्याने प्रोपगंडा फिल्म्स, अँटी हिंदू फिल्म्स या बनत गेलेल्या आहेत. पण तेलुगू फिल्म इंडस्ट्री आणि कन्नडा इंडस्ट्री या दोन अशा इंडस्ट्रीज आहेत ज्यांनी बॅक टू बॅक इतके बाप सिनेमे दिलेले आहेत आणि त्यात कुठेही तुम्हाला अँटी हिंदू प्रोपगंडा कुठेच दिसणार नाहीत. काही अशा फिल्म्स नक्कीच कन्नड फिल्म इंडस्ट्रीमध्ये बनलेल्या आहेत ज्यांनी थोडाफार हलका फुलका सटल वेने का होईना पण प्रोपगंडा प्रपोज केलेला आहे. पण जर का एक ओव्हरऑल थोडं जायंट पर्स्पेक्टिव्हने पाहायचं झालं तर आत्ता सध्या फक्त तेलुगू आणि कन्नड फिल्म इंडस्ट्री ज्या आहेत त्याच हिंदूंसाठी किंवा हिंदूंच्या सगळ्या बिलीफ सिस्टीमसाठी खूप श्रद्धेने आणि अगदी पोटतिडकीने सिनेमे बनवताना दिसत आहेत. पुष्पा हा सिनेमा ना तेलुगू फिल्म इंडस्ट्रीतला आहे. त्याच्यामुळे जर का पर्टिक्युलरली तेलुगू फिल्म इंडस्ट्रीबद्दल बोलायचं झालं तर इथून मागे बाहुबली भाग 1, भाग 2, त्याच्यानंतर RRR हे सुद्धा सिनेमे तेलुगू फिल्म इंडस्ट्रीतलेच आहेत आणि तो फरक तुम्हाला साफ जाणवतो. जे मेकर्स आहेत त्यांच्या आत असलेली ती श्रद्धा हिंदू संस्कृतीला घेऊन, सनातन संस्कृतीला घेऊन हे आपल्याला क्लिअरली त्या सिनेमांमधनं दिसते. कुठेच तुम्हाला इतर धर्मियांचा राग, द्वेष हे सुद्धा दिसणार नाही आणि मला असं वाटतं हीच गोष्ट फार महत्त्वाची आहे. तर मंडळी, पुष्पा भाग 2 हा इतका जास्त का गाजतो याच्या मागच्या मुख्य 10 कारणांकडे वळूया. कारण नंबर 1 जे आहे ते आहे नवरा आणि बायको यांच्यामधलं हेल्दी रिलेशनशिप. वल्ली मेरी बायको है. जब एक पति अपने बायको की सुने तो क्या होता है, पूरी दुनिया को दिखाएगा. फार काळ लोटलाय असा एकही सिनेमा मला आठवत नाही बॉलिवूडकडनं बनवलेला की जिथे हस्बंड आणि वाईफ यांच्यामधलं अतिशय हेल्दी रिलेशनशिप त्यांनी सेलिब्रेट केलं असेल. सातत्याने ज्या पद्धतीच्या बॉलिवूडकडनं फिल्म्स आलेल्या आहेत त्या फक्त आणि फक्त एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स असतील किंवा LGBTQ XYZ या सगळ्या ज्या पद्धतीचे घाणेरडे ते प्रोपगंडा असणाऱ्या ज्या फिल्म्स आहेत त्याच्यामध्ये समलैंगिक संबंध बनवणं असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच फक्त प्रपोज केलेल्या दिसत आहेत. किंवा मला असं वाटतं की एकंदरीतच परिवार तोडणं किंवा एकंदरीत कौटुंबिक व्यवस्था तोडणं ह्याच्याकडे जास्त बॉलिवूडचा कल राहिलेला आहे. बट ऑन दी अदर हँड व्हेन इट कम्स टू तेलुगू फिल्म इंडस्ट्री तुम्हाला ह्या सिनेमामध्ये पुष्पा 2 मध्ये साफ दिसतंय की अख्खा सिनेमाच फक्त एका किसिकवरती आहे. एका फोटोमुळे एवढं सगळं त्या सिनेमामध्ये घडताना आपल्याला दिसतंय. तर मला असं वाटतं की या पद्धतीचे सिनेमे बनवणं गरजेचं आहे कारण जेणेकरून घरसंस्था जी आहे किंवा कौटुंबिक सुव्यवस्था जी आहे ती तशीच शाबूत राहायला मदत होईल. आणि जसं मी म्हटलं की फार काळानंतर नवरा आणि बायको यांच्यामधलं रिलेशनशिप सुद्धा इतकं सुंदररित्या असू शकतं याचं या सिनेमामध्ये खूप सुंदर चित्रण त्यांनी केलंय. फक्त नवरा बायकोच नाही, एकंदरीतच कौटुंबिक सुव्यवस्था म्हणजे ज्या पद्धतीने पुष्पा 2 मध्ये दाखवलं गेलंय की सगळं काही अगदी स्वतःकडे असून सुद्धा जो पुष्पा आहे तो अपूर्ण स्वतःला का फील करत असतो. कारण ऑफकोर्स आता ही काही फेमिनिस्ट आणि काही लोकांना खूप पेट्रियार्कल गोष्ट वाटेल, पण होय, आपल्या बापाचं नाव किंवा आडनाव आपल्याकडे नाहीये आणि ह्या गोष्टीमुळे ज्या पद्धतीने तो सगळ्यात शेवटी रडतोय अगदी आईच्या कुशीत आणि बायकोच्या कुशीत, तर मला असं वाटतं हे खूप मोठी गोष्ट आहे. कारण एक अल्फा मेल अशी त्याची एक ओव्हरऑल इमेज सगळ्या सिनेमामध्ये त्यांनी दाखवलेली आहे. पण शेवटी ज्या पद्धतीने तो रडतो आणि तिथे अगदी आपल्याला सुद्धा अगदी आपले डोळे हलकेसे ओले होतात, तर ते त्याच कारणामुळे मला असं वाटतं हेच या संपूर्ण सिनेमाचं सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं मोठं कारण आहे. पुढचं दुसरं कारण जर का बघायचं झालं तर काही लोकांनी या सिनेमाला प्रचंड क्रिटिसाइज केलं की अरे तुम्ही एका गँगस्टरला ग्लोरिफाय करताय आणि एक चंदन तस्कर तो गुंड आहे आणि त्याच्या लाईफला तुम्ही ग्लोरिफाय करताय. तर मला तुम्हाला सगळ्यांना हे सांगायचं आहे की बॉलिवूडकडनं आतापर्यंत रईस हा सिनेमा जर असेल किंवा वन्स अपॉन अ टाइम हा सिनेमा, हे या पद्धतीचे जे सिनेमा आहेत हे तर रिअल लाईफ गँगस्टर्सवरती बनवलेले सिनेमे आहेत. म्हणजे हे फक्त एक 2 उदाहरणं झाली, तशी कित्येक लांबलचक यादी मी तुम्हाला देऊ शकते ज्याच्यामध्ये रिअल लाईफ गँगस्टर्स यांच्यावरती सिनेमे बनवून त्यांच्यावरती हिरोइझमची चादरी चढवलेल्या आहेत आणि त्यांना ग्लोरिफाय केलेलं आहे त्या संपूर्ण सिनेमामध्ये.
तर ॲटलीस्ट इथे तरी अशा गोष्टी नाहीयेत. म्हणजे ओव्हरऑल मला मला स्वतःला पुष्पाच्या भाग 1 वरनं तोच प्रॉब्लेम होता, की यार ॲट द एंड ऑफ द डे ही इज जस्ट अ नॉर्मल गँगस्टर राइट? आणि त्याला काय एवढं सेलिब्रेट केलं जाते किंवा त्याचे लेयर्स जास्त मला दिसत नव्हते. ओव्हरऑल त्याचे मोरल्स असू शकतात किंवा त्याच्या स्वतःच्या पर्सनल लाईफमध्ये लेयर्स ते भाग 2 मध्ये मेकर्सकडनं दाखवले गेलेत. ॲटलीस्ट या फिल्ममध्ये त्यांनी हिंदू सनातन संस्कृती, देव, धर्म, श्रद्धा, ट्रेडिशन्स या सगळ्या गोष्टींची प्रचंड जास्त रिस्पेक्ट ठेवलेली आहे. आणि ज्या पद्धतीने या संपूर्ण सिनेमाची जी थीम आहे, ती भाग 1 च्या तुलनेत खूप कमी त्यांनी दाखवून एकंदरीतच सगळं काही मिळलेलं असून सुद्धा शेवटी तुझ्याकडे ज्यावेळेला एक आडनाव नसतं, तर त्याचं काय इम्पॅक्ट तुझ्यावरती होऊ शकतो, हे ओव्हरऑल कन्क्लुजन ज्या पद्धतीने दाखवलं तिथेच मी सोल्ड आउट होते अँड आय रिअली लव्ह दॅट. आणि मला असं वाटतं, की इथे तर या सिनेमामध्ये हे तर एक फ्रिक्शनल कॅरेक्टर आहे. जो गुंड जो पुष्पा 2 दाखवलेला आहे चंदन तस्कर, तर आय थिंक जे डिबेट सध्या सुरू आहे ते अत्यंत वायफळ आहे असं मला वाटतं. आई कैन गारंटी यू, अगर पुष्पा की स्क्रिप्ट किसी मुंबई के एक्टर को सुनाई गई होती ना, अधिकतम लोग उसे रिजेक्ट कर दिया होता. या व्हिडिओमध्ये हा जो व्यक्ती दिसतोय याचं नाव आहे तरण आदर्श. हा गेली कित्येक वर्ष 25 वर्षांपासून जास्त काळ लोटलंय, की या माणसाने बॉलिवूड क्रिटिक म्हणून काम केलंय. बॉलिवूड फिल्म जर्नलिस्ट तो आहे आणि एकंदरीतच मला काही सिनेमांचे रिव्ह्यू त्याचे नाही पटत ऑनेस्टली, कारण तो सुद्धा स्वतः काही अंशतः का होईना लेफ्टिस्ट विचारधारेचा आहे. बट हॅव्हिंग सेड दॅट, जस्ट बिकॉज त्याचं ते पॉइंट ऑफ व्ह्यू असल्यामुळे असं नाही की मी कुठल्याच गोष्टी कोणाच्याच ऐकूनच घेत नाही. सो त्याचं असं म्हणणं आहे की बॉलिवूडच्या कुठलाही ए लिस्ट ॲक्टर असू द्या, कुठलाही ॲक्टर असू द्या, कुठल्याही ॲक्टरकडे ज्यावेळेला ही जर का स्क्रिप्ट आली असती ना, त्यांनी धुडकावून लावली असती. आणि ते खरं आहे. अख्ख्या सिनेमामध्ये अल्फा मेल बनून फिरणारा हा जो आपला पुष्पा आहे, हा चक्क 2 वेळा साडी याला नेसवलेली आहे आणि तरी सुद्धा ती ना स्त्रीत्वाला सेलिब्रेट करताना दाखवलंय. म्हणजे स्त्री शक्तीला दाखवलंय या सिनेमामध्ये, सेलिब्रेट केलेलं आहे, ती पॉवर दाखवलेली आहे. काली माताची जी शक्ती आहे किंवा काली मातेप्रती असणारी आपली श्रद्धा जी आहे ती दाखवलेली आहे. साडी नेसून सुद्धा कुठेच बिभत्स असं काहीच त्यांनी दाखवलं नाहीये. पूर्णतः अख्खा जत्रेचा 25 ते 26 मिनिटांचा अख्खा सीन तुम्हाला अंगावरती शहारे देऊन जातो. याला म्हणतात मेकर्सच्या मनात असलेली श्रद्धा, जी बॉलिवूडच्या 99% लोकांच्या मनात मिसिंग आहे. कारण बॉलिवूडने आतापर्यंत जेव्हाही ॲक्टर्सला साड्या चढवलेल्या आहेत ना किंवा नेसवलेल्या आहेत ना, तेव्हा फक्त डबल मिनिंगचे घाणेरडे जोक्स मारण्यासाठी, कॉमेडी करण्यासाठी या सगळ्या पर्स्पेक्टिव्हने त्या बनवलेल्या आहेत. एकंदरीतच स्त्रीला किंवा महिलांना डिमिंग करण्याच्या हिशोबाने केलेल्या आहेत. पण इथे साडी हे एक शक्तीचं प्रतीक आहे आणि ते नेसताना कुठेच तुम्हाला लाज किंवा तो ऑकवर्ड होतोय तसं काहीच नाही. एकंदरीत त्याच्या देहबोलीमध्ये, देहभाषेमध्ये, तुम्हाला बॉडी लँग्वेजमध्ये कुठेच ते अख्ख्या त्या 26 मिनिटाच्या जत्रेच्या सीनमध्ये तुम्हाला जाणवणार नाही. आणि मला असं वाटतं अख्ख्या सिनेमाचा आत्मा आहे तो 26 मिनिटांचा जत्राचा सीन. तोड नाहीये त्या सीनला राव. म्हणजे ह्या मुद्द्याला कुणीच ऑब्झर्व्ह केलेला नाहीये आणि हा मी पर्सनली ऑब्झर्व्ह केला असं मला वाटतंय. तुम्ही म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का, की अख्ख्या पुष्पा 2 मध्ये व्हायलन्स खूप कमी दाखवलाय. ॲज सच जो व्हायलन्स आता OTT वरती दाखवला जातो ना, की रक्तपात, रक्तांचे सडे, पाठच्या पाठ सांडलेले आहेत, वाहता इकडे-तिकडे. ॲक्शन कोरिओग्राफी आहे, सगळ्या गोष्टी जरी आहेत, पण फक्त शेवटीचे ते 2 सीन जर का की हात आणि पाय तोडलेला आहे. पण तो पण का तोडलाय त्याचं तुम्हाला माहिती आहे, सिनेमाचा क्लायमॅक्स जर का तुमच्या लक्षात असेल तर. पण एकंदरीत माझ्या ती गोष्ट लक्षात आली अँड आय लाइक दॅट पार्ट, की तुम्हाला ना ॲक्चुअल व्हायलन्स न दाखवता सुद्धा तुम्ही तुमच्या हिरोला अल्फा मेल तुम्ही नक्कीच इथे दाखवू शकता आणि थोडीशी एक वेगळी फ्रेश ॲक्शन कोरिओग्राफी इंट्रोड्यूस करून त्यांनी ही गोष्ट साध्य केली असं मला वाटतं. हे माझं पर्सनल मत आहे, कदाचित मी चुकीची असू शकते, पण ही गोष्ट मी ऑब्झर्व्ह केली. म्हणजे पुढचं जे कारण आहे ते खूप महत्त्वाचं आहे, की कितीतरी असा काळ लोटला, की बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीकडनं ॲक्टर्सला पूजापाठ करताना दाखवणार नाही किंवा त्यांची जी श्रद्धा आहे देवाप्रती किंवा जे ट्रेडिशन्स आहेत, मग ज्या पद्धतीने एक सीन आहे जिथे श्रीवल्ली आणि ते जत्रेमध्ये येत आहेत आणि त्यावेळेला तो देवीची जी ओटी आहे ती त्याच्या डोक्यावरती घेऊन जातोय किंवा ह्या गोष्टी कुठे आहेत बॉलिवूडमध्ये? जस्ट टेल मी दॅट. म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुमचं हब आहे बरोबर बॉलिवूडचं सो कॉल्ड. महाराष्ट्रातली संस्कृती आजपर्यंत गेली कित्येक वर्ष महाराष्ट्रातल्या मुंबईमध्ये बॉलिवूडचं हब, सेंट्रलाइज्ड हब असून सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांवरती किती सिनेमे बनवले बॉलिवूडने?
इथल्या संस्कृतीवर किती सिनेमे बनवले. यांना रिजनल कथा सापडत नाहीत का? यांना मातीतल्या रूटेड कथा सापडत नाही का? कितीतरी अशा दंतकथा आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, ज्या तुम्हाला गावोगावी जा, प्रत्येक गावामध्ये विविध परंपरा आहेत, विविध दंतकथा आहेत, विविध देवांवरती श्रद्धा आहेत लोकांच्या. याच्यावरती सिनेमे का नाही यांना आतापर्यंत सुचले? कांतारा सारखे सिनेमे बॉलिवूडकडनं का नाही बनवले जात? त्यामागचं हेच कारण आहे. कारण हे यांच्या मनामध्ये ना पूर्ण वेस्टर्न झालेले आहेत. यांचा तो एक एलिट ग्रुप आहे, जे इंग्रजीच्या व्यतिरिक्त दुसरी कुठलीच भाषा बोलत नाही. आणि जस्ट इन केस जर का त्यांच्यासोबत कोणी मराठी किंवा हिंदी बोलत असेल तर ते खूप डाऊन मार्केट आहे त्यांच्यासाठी. सो मला असं वाटतं, एक उदाहरण तुम्हाला देते. कुठलाही सिनेमा ज्यावेळेला रिलीज व्हायचा असेल त्याच्या आधी हे सिद्धिविनायकच्या दर्शनाला जातील, इकडे जातील, उज्जैनला जातील महाकालच्या दर्शनासाठी. पण ज्यावेळेला तो सिनेमा हिट होतो ना, हे सिनेमाची सक्सेस पार्टी, फिल्म सक्सेस पार्टीमध्ये तुम्हाला दिसतील, दारू पिताना, हे करताना, ते करताना. इनफॅक्ट ज्या पद्धतीचे आपले सणसूद आहे यांच्या त्या हिशोबाच्या त्या पार्ट्या असतात, पण कुठे तुम्हाला त्यांच्या सोशल फीडवरती त्या पूजा, त्याच्या मागचे रिझन्स, त्याच्या मागच्या ज्या गोष्टी आहेत, त्याचं महत्व हे तुम्हाला कुठेच दिसणार नाही. इनफॅक्ट ऑन दी अदर हँड तुम्हाला ते फक्त हिंदू कल्चरला डिमिंग करताना दिसतील. एक सुद्धा संधी सोडत नाहीत बॉलिवूडचा कुठलाच माणूस आपल्या संस्कृतीला नाव ठेवण्यासाठी. आणि याच्याचमुळे आत्ता जी बॉलिवूडवरती वेळ आली आहे ना, ही यांच्या स्वतःच्याच कुकर्मामुळे आलेली आहे. पुढचा पार्ट आहे जत्रेचा अख्खा 26 मिनिटांचा सीन. मी परत हा मुद्दा यासाठी परत मांडते कारण आता मला डिटेलमध्ये तुम्हाला सांगायचंय. संपूर्ण सीन मध्ये ज्या पद्धतीने ते कुकर्मी अधर्मी गुंडे ज्यावेळेला त्या जत्रेच्या अख्ख्या प्रभागामध्ये शिरतात, ज्या पद्धतीने तिथे ते त्या मुलीला छेडतात, त्याच्यानंतर देवीची विटंबना करायला जातात, तर त्याच्यानंतर ज्या पद्धतीने गावातल्या लोकांनी त्यांची गाढवावरती धिंड काढली किंवा चपलांचा हार त्यांना घालवला गेलाय किंवा ज्या पद्धतीने त्यांचं अर्धे केस काढले जातात, तर या गोष्टी अजून सुद्धा गावाकडे आहेत. एकंदरीत त्या जत्रेची अख्खी ऍक्शन कोरिओग्राफी ज्या पद्धतीने आहे, साडी नेसून लाईक आय सेड कुठेच तुम्हाला विभत्सक नाही वाटत, ऑकवर्ड नाही वाटत ते बघायला. इनफॅक्ट यू फील व्हेरी व्हेरी एम्पॉवर्ड. म्हणजे मी बिंग अ वुमन आय वॉज फीलिंग व्हेरी व्हेरी प्राऊड ऑफ अल्लू अर्जुन, की त्याने ज्या पद्धतीने तो अख्खा सीन, त्याला एक कुठली तरी गोष्ट देवी काली मातेकडे मागायची आणि त्या हिशोबाने तो जो नवस मागण्यासाठीच्या ज्या गोष्टी ज्या अजून सुद्धा महाराष्ट्रात खूप ठिकाणी तुम्हाला दिसतात बरं का, तर त्या गोष्टी त्याने त्या निखाऱ्यावरती चालणं असेल, त्या कोळशांवरती, हे सगळं त्याने इतक्या श्रद्धेपोटी केलेलं वाटतं ना, की कुठेच ऍक्टिंग करतो असं कुठेच वाटत नाही तुम्हाला. आय थिंक तो 26 मिनिटाचा जत्राचा सीन या अख्ख्या सिनेमाला खूप स्पेशल बनवून जातो. आणि इथून मागे असं इतिहासात कधीच घडलेलं नाही. कांताराचा सुद्धा शेवटचे जे 12 मिनिटं आहेत ना, ते त्या अख्ख्या सिनेमाला स्पेशल करून जातात. तसंच पुष्पा 2 मध्ये जत्रेचा अख्खा 26 मिनिटांचा सीन या संपूर्ण सिनेमाला स्पेशल करून जातो. अजून एक छोटी महत्वाची गोष्ट अशी आहे, की आता बऱ्याच सो कॉल्ड क्रिटिक्सने पुष्पा 2 वरती असा आरोप लावला, की तुम्ही एक IPS ऑफिसर वरती तुमचा जो हिरो आहे तो लाईक युरिन पास करतोय आणि तुम्हाला ते खूप हिरोइझम वाटतंय. तर त्या सिनेमामध्ये ना स्पेसिफिक एक तो वाक्य तिथे असं म्हणतो अल्लू अर्जुन, की यार अगर ये बंदा ना तुमसे बिके हुए इसलिए तुम लोग यही डिजर्व करते, पण अगर तुम्हारे अलावा कोई और अगर रहता, म्हणजे तो ऍक्च्युअली दुसरा एका त्याच्या पूर्वीचा जो अत्यंत प्रामाणिक असा पोलीस ऑफिसर होता त्याचं नाव तो घेतो आणि तिथे तो म्हणतो, की अगर वो वाले साहब रहते तो मैं सल्यूट मारता, चलो भाई ठोको, सल्यूट ठोको. सो बेसिकली त्याने ती गोष्ट तिथे लिटरली क्लॅरिफाय केलेली आहे. जर तुम्ही भ्रष्ट पोलीस ऑफिसर आहात तर तुम्ही काय एक्सपेक्ट करता, की तुम्हाला हार चढवायचा आणि तुमची पूजा करायची. सो मला असं वाटतं ज्या पद्धतीची एक नेगेटिव्ह पब्लिसिटी करण्याचा आजूबाजूला पुष्पा 2च्या जो एक किळसवाणा प्रयत्न आणि अत्यंत दळभद्री प्रयत्न आहे ना बऱ्याच लेफ्टिस्ट लोकांना, कारण त्यांच्या बुडाला आग लागली हा सिनेमा बघून, तर तो अत्यंत हास्यास्पद आहे. आणि माझ्यासोबत त्यांनी फक्त 1-on-1 डिबेटला बसावं आणि मी त्यांना अत्यंत सुंदररित्या त्यांच्या प्रत्येक गोष्टीला काउंटर करू शकते. सगळ्यात शेवटचा मुद्दा असा आहे, की तिथे अजून एक असं वाक्य आहे, की यार मैं औरतों के सामने गालियां नहीं देता. सो आय थिंक कारण 90% 99% शिवाय ह्या फक्त स्त्रियांच्या वरती अवलंबून असतात. त्याच्यामुळे मला ती पण एक गोष्ट खूप आवडली. ते छोट्या गोष्टी आहेत यार, हे एक्स्ट्रा जे लेयर्स बनवलेले आहेत ना पुष्पा 2च्या ओव्हरऑल कॅरेक्टरला घेऊन, तर ती मला खूप आवडले. भाग 1च्या कंपॅरेटिव्हली भाग 2 मध्ये या गोष्टी खूप एक्स्ट्रीम लेयर्स त्याच्यावरती टाकल्यामुळे आपण पुष्पा 2च्या प्रेमात पडतो. एकंदरीतच ह्या सगळ्या गोष्टींपासून बॉलिवूड अजून कोसो दूर आहे आणि मला असं वाटतं, की त्यांना अजून एखादा जन्म घ्यावा लागेल, कदाचित अजून एक अख्खी पिढी जाऊ द्यावी लागेल आणि मग जी येणारी पिढी असेल कदाचित त्यांचे डोळे उघडतील आणि कदाचित संपूर्ण भारतामध्ये जी हिंदू सनातन संस्कृती आहे त्याला डिमिंग करणं ते बंद करतील आणि किमान ह्या संस्कृतीची रिस्पेक्ट ठेवतील. एकंदरीत माझा हा प्रयत्न होता आजचा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांसमोर मांडण्याचा आणि का बॉलिवूड या 10 कारणांकडे त्यांनी सिरियसली घेणं गरजेचं आहे, हे एकंदरीत माझा मोठो होता आजचा व्हिडिओ बनवून. तुमचं काय मत आहे? अजून कुठली कारणं आहेत जी तुम्हाला पण वाटतात ती तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवू शकता. बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि पुष्पा 2 हा सिनेमा अजून बघितला नसेल तर
जा, बघायला जा सिनेमा, लिटरली सांगतेय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.